गणेश प्रिय योगी राजा समर्थ, महातापसी पूर्णवाद प्रणेता, तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा, नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र. ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं, रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं, पद्मासीनं समनस्तात् स्तुतमगणरव्याघ्रकृत्यो वसनं, विश्वान्द्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं. बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय सद्गुरुनाथ डॉक्टर रामचंद्र महाराज, पूर्णवाद वर्धिष्णू परमपूजनीय सद्गुरु विष्णू महाराज, सती सौभाग्यवती मनकर्णिका माता, सती सौभाग्यवती विमल माता, आदरणीय गुणेश दादा, आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा, मोक्ष श्री विभूताई, ऋषिवर्य बापूसाहेब नगरकर, माझे पूर्णवादी शिक्षक तीर्थरूप कैलासवासी अण्णा यांच्या चरणी नतमस्तक होऊन या सभागृहामध्ये उपस्थित असलेले जीवनकला मंदिर कानूर येथील पुजारी वेदमूर्ती श्री श्रीपाद देशपांडे गुरुजी, आमचे विकास शेठ, आमचे अप्पा व त्याचप्रमाणे येथे उपस्थित असलेले सर्व माता भगिनी व शिव उपासक. नित्याच्या सवयीप्रमाणे एक मंगलाचरणाचे आपण 5 ओवी घेऊ. अध्याय 35 शुक्राचार्य वर्णन. श्री गणेशाय नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः, श्री भवानी शंकराय नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः. व्यासाते सांगती सनत कुमार, गणाध्यक्ष होता अंधकासुर, शुक्राचार्य ते ग्रासी महेश्वर, एका पुढे काय वर्तले, शुक्राते गिळले महेश्वर, तदा सर्व दैत्य होनी घाबरे, तयांचे चित्त झाले भावरे, मते कुंठित होनी सोडून या रणस्थान, जे दैत्य करती पलायन, त्या उद्देशुनी बोले वचन, अंधकासुर ते दवा, मने सम्राटून पलायन, अपकीर्तीस होतसे कारण, परलोकी परमदारुण, अधोगती प्राप्त होय, रणतीर्थात अवगान, करणे समरी त्यागे प्राण, तो जन्म हो जन्मीचे पाप निधन, करणे सर्वत्र धन्य होय. मी काल जसं आपल्याला सांगितलं की शिष्य म्हटला की त्याच्यामध्ये 3 गुण हे अत्यंत महत्वाचे असतात. एक विनय, दुसरा शांती आणि तिसरं गांभीर्य. आणि तोच गांभीर्याचा सण म्हणजे आजचा आपला नागपंचमीचा सण. कारण आज आपल्या गुरुमाता सती सौभाग्यवती मनकर्णिका माता यांची आज पुण्यतिथी. त्यामुळे सर्वप्रथम मी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या आता आपल्या अभ्यासाला पुढची सुरुवात करत आहे. काल एक सुंदर असा चमत्कार आपल्या इथे झाला, तो आपण सर्वांनी बघितला. जेव्हा आरती झाली तेव्हा नित्याच्या सवयीप्रमाणे आमच्या गुरुजींनी आरती बाहेर आणून ठेवली. त्या 2 ज्योत जेव्हा चालू होत्या त्यावेळी छोटासा विचार माझ्याही अंतःकरणात असा आला की या 2 ज्योत म्हणजे एक सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज आणि दुसरे सद्गुरुनाथ विष्णू महाराज. आणि या 2 ज्योतींमुळे आपल्या जीवनामध्ये तो प्रकाश आहे. आणि एवढं वारं असताना सुद्धा त्या दोन्ही ज्योत म्हणजे आपली मंत्रपुष्पांजली झाली, सद्गुरूंचा जय जयकार सुद्धा झाला, तरी त्या तेवत होत्या. आणि जेव्हा जय जयकार संपल्या तेव्हा त्याच्यातली एक ज्योत थोडीशी मालवली वाऱ्यामुळे. आणि मी समोर उभा होतो, मी ते बघितलं. त्यानंतर इथं येऊन मी त्या निरंजनीचं दर्शन घेतलं. त्याच्यावरतून हात फिरवून मी ते जेव्हा ओवाळलं तोपर्यंत एकच ज्योत चालू होती. पण जेव्हा ओवाळून नंतर मी तिथं बघितलं तर तेव्हा दुसरी ज्योत ही आपोआप प्रज्वलित झालेली होती. म्हणजे परवा झालेला होता आपला ग्रहपत्याग्नीचा विषय, ती अग्निदेवता तिथं प्रकट झाली. आणि काल जसं मला असं वाटलं, अंतःकरणात जसा भाव आला की आपल्या पाठीशी सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज आहे, सद्गुरुनाथ विष्णू महाराज आहे, आणि म्हणून की काय आज आईला या वाटलं. कृपा होऊन ती माऊली लेकरासाठी आली हो. मनकर्णिका नाव त्यांनी सार्थ केलं. जेव्हा आपण एखाद्या
नारीचा, एखाद्या स्त्रीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा तिच्या काही व्यक्तिमत्वाचे पैलू असतात. आणि त्याचप्रमाणे माझ्या मातेच्या व्यक्तिमत्वाचे पैलू म्हणजे आदर्श कन्या, आदर्श भगिनी, आदर्श विद्यार्थिनी, त्यानंतर आदर्श पत्नी, आणि नंतर अनंत काळसाठी त्या आम्हाला पूज्य झाल्या, त्या आमच्या गुरुमाता झाल्या. आणि म्हणून तोया ग्रंथामध्ये सद्गुरूंचं जे महात्म्य वर्णन करत होते त्यामध्ये एक सुंदर शब्द तो इथं आलेला आणि तुम्हाला सहज आठवतोय. आत्मवत सर्वभूतेषु यः पश्यति स पंडितः, असा तो एक संस्कृत श्लोक आलेला आहे. म्हणजे आपल्या घरी जे जे येतील त्यांना त्यांना पुत्रवत मानणं, आणि तसं मोठं कार्य माझ्या मातेनं केलेलं आहे. घरामध्ये कमी माणसं होते का? बरं, वय सुद्धा माझ्या मातेचा विवाह झाला तेव्हा किती होतं, आणि किती मोठी घराची जबाबदारी त्यांच्यावरती येऊन पडली. एक सासरे म्हणजे दशग्रंथी असलेले ब्राह्मण, वेदमूर्ती कैलासवासी प्रल्हाद गुरु पारनेरकर, दशग्रंथी ब्राह्मण, तितकेच कर्मठ. तरी इकडं त्यांनाही सांभाळायचं, त्यांचीही मर्जी सांभाळायची, आणि इकडे पतीची मर्जी सांभाळून त्याचप्रमाणे जे कोणी दीर घरामध्ये होते, ज्या कोणी नंदा घरामध्ये होत्या, त्यांना स्वतःच्या पुत्राप्रमाणे वागणूक देणं, याला म्हणतात जीवन जगण्याची कला. आणि म्हणून रामचंद्र महाराज जर जीवन सम्राट असतील तर ते जीवन सम्राज्ञी होते. कोणत्या प्रकारची अशी दृश्य उपासना त्यांनी केली का? फक्त पती सेवा, फक्त पती सेवा. जसं आता आमच्या वृषाली त्यांनी सांगितलं की मन कर्णिका, मनाचे ज्यांनी कान केलेले होते, आणि नेमके रामचंद्र महाराजांना कोणत्या वेळेस काय अपेक्षित आहे हे ज्या मातेला ठाऊक होतं. म्हणजे ज्याप्रमाणे आपण म्हणतो की जेव्हा ती स्त्री असते तेव्हा ती क्षणभराची पत्नी असते, पण अनंत काळाची ती माता असते. आणि म्हणून त्यांच्या पुढील आयुष्यात जे काही त्यांना छोटंसं आयुष्य त्यांना लाभलेलं होतं ना, त्या आयुष्यात सुद्धा त्या इतक्या सुंदर रीतीने त्या जगल्या की काळाच्या छातीवर सुद्धा पावलं त्यांनी उमटून, आणि जणू की काय त्या दिवशी तो काळ सुद्धा त्याला सुद्धा कदाचित भय वाटला असेल की हिला माहेराला न्यायचंय, हिला माहेराला न्यायचं, नागपंचमीचं सण कसं न्यावं त्याचं सुद्धा काळात थोडस धस्स झालं असेल. याला म्हणतात जीवनावरचं प्रभुत्व. स्वतः रामचंद्र महाराजांचं जेव्हा आम्ही जीवनचरित्र अभ्यासतो तर असे काही विषय आणि असे काही प्रसंग त्यामध्ये वर्णित केलेले आहे. आता बरं, रामचंद्र महाराज आणि माता, रामचंद्र महाराजांची जी साधना चालू होती, या साधनेची कुठलीच कल्पना माझ्या मातेला नव्हती. आणि म्हणून की काय हा प्रसंग मोठा छान आहे. आणि म्हणून की काय एक दिवस सर्व घरामध्ये निजानीज झाल्यानंतर रामचंद्र महाराज उठून एका रूम मध्ये गेले आणि त्या रूमचा दरवाजा त्यांनी आतमध्ये लावून ठेवला. आणि थोड्या वेळानं मातेला जेव्हा जाग आली आणि त्या जेव्हा शोधायच्या निमित्तानं त्यांनी जेव्हा त्या दरवाजा त्यांनी उघडला, समोरचं दृश्य पाहून ते बेशुद्ध झाले. लललळीत जिभेचा भयानक अशा प्रकारचा नरसिंह तिथं उभा, हे त्यांनी बघितलं. आणि त्यावेळेस रामचंद्र महाराजांची साधना जी होती ही इतकी उच्च कोटीला गेलेली होती की ज्या देवतेचं ध्यान ते करत ती देवता प्रत्यक्ष तिथे उपस्थित होत, ती यांच्या स्वरूपात त्यांचं स्वरूप विलीन होत. आणि म्हणून मातेने जेव्हा बघितलं आणि मग जेव्हा त्या भानावरती आल्या तेव्हा महाराजांच्या मांडीवर त्यांचं डोकं होतं. आणि नंतर मग त्यांनी विचारलं ते काय होतं, तेव्हा मातेने सांगितलं की तेव्हा महाराजांनी त्यांना असं सांगितलं, महाराज असे वदले की यानंतर मला न विचारता या रूम मध्ये तू येत जाऊ नकोस. आणि त्या दिवशीपासून असे अनेक प्रसंग. ते देवराम महाराजांचं उदाहरण तुम्हाला माहिती सर्वांना.
की कशा प्रकारचं त्यांनी रामनामाचं महात्म्य सांगितलं, आणि नाग जर चावला आणि त्याच्यात पुन्हा रामाचं नामस्मरण केलं तर त्याचं विष बाधत नाही म्हणून. आणि त्या प्रवचनाला रामचंद्र महाराज गेले, तरुण वय हे गेले प्रवचनाला. यांनी ऐकलं. सांगा म्हणे तुमच्या श्रोत्यांपैकी कोण पुढे येईल? हे देवनिष्ठ, वेदनिष्ठ, जीवननिष्ठ उठले, मी येतो म्हणे पुढे. हे पुढे गेले आणि यांनी हात समोर केला आणि त्या नागाने नंतर जो त्या देवराम महाराजांकडे नाग होता त्या नागाने त्यांना दंश केलं, तरी विष चढणं. मग त्यानंतर श्रोत्यांमध्ये आता बरेच श्रोते असे असतात की काही काही गंमत म्हणून येतात, अभ्यास म्हणून येत नाही. मग त्याच्यात एक श्रोता मध्येच म्हटला, तो नाग सरळ होता म्हणे, थोडं उलटा करा ना म्हणे, म्हणजे विष जास्त चढल बाधन म्हणे. मग झालं, देवराम महाराजांनी तो नाग अजून उलटा केला, पुन्हा एकदा दंश केला. महाराज निश्चल जसेला तसे. आणि महाराज जेव्हा घरी आल्या आपल्याला माहिती जुने वाडे असे होते की दरवाजा उघडला की समोर छोटासा हौद असायची, तिथं पाय धुतले महाराज, तिथं त्यांनी जोडे काढले, महाराज रूम मध्ये गेले, व्यवस्थित त्यांचं काय ते भोजन वगैरे केलं आणि संध्याकाळी एकांत समय पत्नीला हा किस्सा सांगितला. काय बावरली असेल ती, काय घाबरली असेल ती. पटकन कडुनिंबाचे पानं आणले, पटकन मुठभर मिरच्या आणल्या, कडुनिंबाचे पानं खाऊ घातले. कसे लागले? कडू लागले. थोडस कुठतरी समाधान झालं. मिरच्या खाऊ घातले, कशा लागल्या? तिखट लागले. आणि मग त्यांना असं जाणवलं की खरंच ईश्वराचं अधिष्ठान जे महाराजांचं होतं, जे अनुसंधान महाराजांचं होतं, ते सतत महाराजांचं चालू असायचं. आणि मग अशा छोट्या छोट्या गोष्टीतून माझी मातीची सुद्धा रामचंद्र महाराजांवरती निष्ठा बसत गेली. पण त्यांनी व्यक्तिशः त्यांच्या जीवनामध्ये रामचंद्र महाराजांच्या व्यतिरिक्त कुठल्याच देवतेला थार दिला नाही. जे काही करायचं ते पती परमेश्वराय नमो नमः या वृत्तीनं त्यांनी ते केलं. आणि म्हणून की काय, एक दिवस रामचंद्र महाराजांनी त्यांना त्यांच्या इष्टदेवतेचं म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन त्यांना घडवून दिलं. या चरित्रातून आपण अनेक प्रकारचे बोध आपण घेऊ शकतो. उभं आयुष्य जरी माझ्या मातेच्या चरित्राचा अभ्यास करायला गेलो ना, ज्याप्रमाणे गुरु क्षितिज असतात त्याप्रमाणे आमच्या या गुरुमाता आहे. आमचा अभ्यास पूर्ण होणार नाही, पण तरीही आमचं शिष्य या भावनेनं, आमचं पुत्र या भावनेनं, पुत्री या भावनेनं त्यांच्या चरणी नतमस्तक होणं हे आमचं कर्तव्य आहे. बोला सती सौभाग्यवती मनकर्णिका माता की जय. त्याच्यानंतर दुसरी कथा आजची पुराणातली मोठी छान आहे ती परीक्षित राजाची. आता ही कथा जर सांगायला गेलो तर आजचा दिवस त्याच्यातच जाईल. संक्षिप्त स्वरूपात सांगतो. परीक्षित राजा, जन्मेजय राजा आणि त्यांनी चालवलेलं सर्पसत्र, हा एक कथा झाली. दुसरी गोकुळातली कथा आपल्याला माहिती आहे. कालिया नागाचं मर्दन भगवान श्रीकृष्णांनी याच नागपंचमीच्या दिवशी केलं. ही कथा आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि आता आलेली ती शुक्राचार्याची कथा. आता या शुक्राचार्याची जी कथा आजची आलेली आहे, तर या कथेच्या अगोदर नागपंचमीची कथा सुद्धा आपल्याला माहिती आहे. आजची कथा काय आहे ती. आता थोडस कथा करण्याचा अधिकार असल्यामुळं जरी सांगितलं तरी मला काही वाटत बिघडणार नाही म्हणून. तर एक शेतकरी होता आणि तो त्याच्या शेतामध्ये तो नांगरत असताना काही तिथे नागाचं जे वारुळ होतं त्या वारुळातून त्याचा तो नांगराचा फळा गेला आणि तिथले पिल्ल जे काय होते त्यांना इजा झाली, त्यांची शेपटी वगैरे मोडली. आणि मग हे पिल्ल जे होते हे घरी गेल्यानंतर ते थोडेसे मोठे झाल्यानंतर त्यांच्या आईला विचारते झाले, आई म्हणे आम्ही असे कुरूप का दिसतो म्हणे, आम्हाला इतरांसारखी शेपटी का नाही. तेव्हा आईनं त्यांना ती हकीकत सांगितली. आणि मग त्या पिल्लांनी मनामध्ये द्वेष धरला, राग धरला
की आता या शेतकऱ्यानं जसं आमचं नागकुळ उद्ध्वस्त केलं, याचं संपूर्ण कुळ आम्ही उद्ध्वस्त करायचं. आणि पण त्या शेतकऱ्याची एक विवाहित मुलगी होती, तिचा मात्र बिचारीचा एक नियम होता. दर नागपंचमीला मातीचं ती 9 नाग असे तयार करायची, त्यांना लाह्या, फुटाणे आणि त्याप्रमाणे दूध ती तिथं ठेवून त्यांना नैवेद्य दाखवायची. आता नाग म्हणजे तामसी, आणि आपल्याला माहिती आहे की राग घालवण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला जेव्हा ज्वर अंगामध्ये असतो, म्हणजे ताप आलेला असतो, तेव्हा आपण त्याला काय देतो बरं? ज्वारीची भाकरी आणि दूध. कारण दूध हे शांततेचं आणि अत्यंत सात्विकतेचं ते प्रतीक आहे, म्हणून ज्वारीच्याच असलेल्या त्याला ह्या. आणि अशा प्रकारे ती पूजा करत होती, तिचं पूजन चालू होतं आणि तिनं देवाला अशी प्रार्थना केली की माझ्या भावाप्रमाणे तू माझ्या कुळाचं रक्षण कर. हे माझे लंडोबा पंडोबा म्हणून तिनं पूजा केली आणि देवाला प्रार्थना केली. आणि नेमकी त्या नागांनी ऐकली. ते ऐकल्यानंतर ते तिथं आले, खेळले, दूध पिलं, तृप्त झाले आणि वैरभाव त्यांनी त्यांचा जो होता तो सोडून दिला. अशा प्रकारची कथा पुराणामध्ये मोठी छान आलेली आहे. शेतकऱ्याची, नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी, अशी ती कहाणी आहे. आणि आता मुख्य कहाणी आपली जी आलेली, मुख्य कथा आजची जी आहे ती शुक्राचार्य वर्णन. तर या शुक्राचार्यांची एक कथा अजून एक मोठी सुंदर आहे. आपल्याला माहिती आहे की शुक्राचार्य हे अत्यंत तपस्वी. आता दैत्यांचे जरी ते गुरु असले तरी ते मोठे शिवभक्त होते. आणि म्हणून इतरांकडे नाही अशी एक गोष्ट त्यांनी प्राप्त करून घेतलेली होती, ती म्हणजे संजीवनी विद्या. आणि मी आता जी कथा आपल्याला सांगणार आहे ती शुक्राचार्यांच्या बाबतीतलीच आहे, पण ही कथा जी आहे ती अमृत मंथनाच्या अगोदरची ती कथा आहे. अजूनपर्यंत देवाला अमृत प्राप्त झालेलं नव्हतं. आणि त्यामुळे काय व्हायचं, देवांचा आणि असुरांचा जेव्हा संग्राम होत तेव्हा त्या संग्रामामध्ये असुर विजयी होत आणि देवांना पराजय पत्करावा लागायचा. कारण देवाने एखादा असुर मारला, त्याचा मृत्यू झाला, तो गतप्राण झाला की शुक्राचार्य तिथे जायचे, संजीवनी मंत्र म्हणायचे, जल शिंपडायचे आणि तो पुन्हा जागा व्हायचा. अशी विद्या शुक्राचार्यांकडे होती. आणि म्हणून की काय, देवगुरु बृहस्पती यांचे चिरंजीव, त्याचं नाव होतं कच. आणि त्याच्या मनामध्ये असा विचार आला, देवतांनी सर्वांनी म्हणून असा विचार केला की या शुक्राचार्यांच्या या संजीवनी विद्येमुळे आपल्याला प्रत्येक वेळेस हार पत्करावं लागतीये, तर मग आपण यांच्याकडून ही विद्या शिकून यावी की काय. आणि म्हणून मग सर्वांनी असं ठरवलं की आता कचाला शुक्राचार्याकडे पाठवायचं. आता हा कच जो होता हा शुक्राचार्यांकडे गेला, हा गंधमस्तक झाला. मी तुम्हाला शरण आलेलो आहे म्हणे, मी तुम्हाला आजपासून गुरु मानलेलं आहे. आणि ते सुद्धा अत्यंत, आणि कसं असतं थोडस जेव्हा व्यक्तीचं तप वाढत जातं ना, तर थोड्याशा त्याच्या वृत्त्या ज्या असतात या कमी होत चालतात. जरी त्याची अंतःप्रेरणा ही राक्षसाची असली, कारण दैत्यगुरु होते ते शेवटी, पण तरी गुरु म्हणून, शिष्य म्हणून, शिष्य भावनेनं जेव्हा हा व्यक्ती आपल्याकडे आला तेव्हा त्याला पदरात घेणं गरजेचं होतं. आता हे त्यांना सुद्धा माहित होतं की हा देवांकडनं आलेला आहे म्हणून. यांनी त्याला ठेवून घेतलं स्वतःच्या आश्रमामध्ये. आणि त्यावेळेस बऱ्याच वेळेस त्यांचे ते जे असुर होते त्यांनी विरोध केला की बा तुम्ही याला कशाला ठेवून घेता. नाही म्हणे, तो शिष्य भावनेनं माझ्याकडे शरण आला ना म्हणे, मग तो कसाही असो. आणि म्हणून आपणही पाहता पूर्णवादामध्ये कुठल्याही जातीच्या, कुठल्याही वयाचा कसाही व्यक्ती, व्यसनी असो अथवा कसाही असो, तो व्यक्ती महाराजांकडे आला की त्या दिवशीपासून त्याची सगळी जबाबदारी सद्गुरूंची होते. जेव्हा तो महाराजांचं शिष्यत्व पत्करतो तेव्हापासूनची. मग आता यांनी त्याची सगळी जबाबदारी घेतली. बरं, या शुक्राचार्याला एक कन्या होती, तिचं नाव होतं देवयानी. आता ही कन्या शुक्राचार्यांना कशी झाली बरं, तर हे शुक्राचार्य जेव्हा तप करत होते तेव्हा इंद्राने बघितलं आणि इंद्राने काय केलं,
जयंती नावाची त्याची एक कन्या, तिला सांगितलं तू यांचा तपोभंग कर म्हणे. पण तपोभंग करायला ती गेली, ती पुढे वापस आलीच नाही. तिनं नंतर पुढे तिथं एका कन्येला जन्म दिला आणि ती कन्या म्हणजे ही देवयानी. आता हे ते तारुण्य सुलभ अवस्था असते ती. आता हे कच्छ महाशय जेव्हा त्या आश्रमात गेले आणि इतर आश्रमवासियांबरोबर जेव्हा ते कष्ट वगैरे करायला लागले, तेव्हा नजरानजर होत होती, मन जुळत गेले, भाका खाल्ल्या. पण याच्या बरोबरचे जे इतर असुर विद्यार्थी होते त्यांना काही हा व्यवस्थित वाटेना, कारण ते मुळातच असुरांसारखे दिसायचे. बरा देवपुत्र, देवगुरु बृहस्पतीचा पुत्र असल्यामुळे याची अंगाकांती, याच्या चेहऱ्यावरचं तेज, याचं हे अत्यंत विलक्षण असल्यामुळे हा अत्यंत सुंदर दिसायचा. त्यामुळे इतर विद्यार्थी त्याचा खार खायचे. आणि म्हणून एक दिवस त्यांनी काय केलं, त्या विद्यार्थ्यांनी याला जंगलात नेलं. जंगलात नेऊन याला तिथे संपून टाकलं. हे घरी आले. घरी आल्यानंतर मग यांनी असं दाखवलंच नाही की बाबा आमच्या बरोबर होता, कारण मग गुरु विचारतील ना कुठे गेला माझा विद्यार्थी म्हणून. बरं, विशेष म्हणजे शुक्राचार्यांचा तो सगळ्यात लाडका विद्यार्थी म्हणजे कोण, कच्छ हा होता. झालं मग यांचं त्यांचं थोडेसे वादविवाद झाले. शेवटी शुक्राचार्य त्याला बघायला गेले. एका नदीच्या बाजूला झाडाच्या आड त्याचा देह पडलेला दिसला. शुक्राचार्य काय पुन्हा आता जल काढलं, कमंडल हातातच होता, संजीवनी विद्या प्राप्तच होती, मंत्र म्हणले, अंगावर शिंपडलं, त्याला पुन्हा जीवित केलं, घरी आणलं. असं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा त्याच्यावरती प्रयोग झाले त्या कच्यावरती. आणि त्याला तिन्ही वेळेस त्यांनी आणलं. मग एक दिवस विद्यार्थ्यांनी काय केलं, आणि आता असं करू म्हणे आपण, आता याचा देह त्यांना सापडला नाही पाहिजे. त्यामुळे याला जंगलात नेलं. कशाला जंगलात नेलं, तिथं त्याला मारून टाकलं. तिकडचे झाडाचे काही पाला पचोळे वगैरे गोळा केले, करून टाकला अग्निसंस्कार त्याच्यावरती. बरं, त्याच्यावरती अग्निसंस्कार झाला. मग आता सबूत तर काही सोडायचं नाही. तीच राख आणली आणि संध्याकाळी जेव्हा शुक्राचार्य हे जेव्हा महादेवाला त्यांनी नैवेद्य दाखवला, आपल्याला माहिती आता महादेवाला कशाचा नैवेद्य दाखवतात ते, कारण ती समाधी अवस्था असते. त्यामुळे त्या नैवेद्य दाखवल्यानंतर यांनी काय केलं, त्या नैवेद्यामध्येच ती राख मिसळली. त्या भांगेमध्ये जो भांगेचा नैवेद्य दाखवलेला होता त्या भांगेमध्ये राख मिसळली आणि ती गुरुला प्यायला दिली. शुक्राचार्यांनी सुद्धा ते भांग म्हणा अथवा मद्य म्हणा ते प्राशन करून घेतलं. आणि झालं मग आता पुन्हा कच कुठे, कच सापडत नाही, कच सापडत नाही, पुन्हा चालू झालं यांचं. मग यांनी शेवटी समाधी लावली. आणि समाधी लावल्यानंतर मग यांना असं जाणवलं की कच सध्या आता आपल्या उदरात गेलेला आहे. मग काय करायचं, बरं, लेकीचा हट्ट, बाबा मला तो पाहिजेच. मग लेकीला सांगितलं, हे बघ म्हणे, मी जर त्याला बाहेर काढलं तर मी संपणार, मी राहणार नाही म्हणे, मग तो राहील म्हणे. मग तुला पिता प्रिय आहे की तो प्रिय आहे. मग विचार केल्यानंतर त्या देवयानीने एक तोडगा काढला. आणि बाबा, हा तुम्ही संजीवनी विद्या मला दिली तर म्हणे, पण स्त्रियांना मंत्र देता येत नाही. अहो नाही म्हणे, मग असं काय म्हणता म्हणे, कारण तुम्ही संपले तर म्हणे सगळे असुर संपतील म्हणे. मग हो नाही करत 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 शेवटी शुक्राचार्य तयार झाले. म्हणे आज काम करू म्हणे आपण, मी हा मंत्र तुला सांगतो, बरोबर आहे, मी हा मंत्र तुला सांगतो, तू श्रवण कर. त्याच्यानंतर माझ्या उदरातून मी याला बाहेर काढेल. हा बाहेर आला मी संपून जाईल, माझा प्राण चालला जाईल. हा बाहेर आल्यानंतर तू पुन्हा माझ्यावर संजीवनी मंत्र म्हणून जल शिंपड, मी पुन्हा उठून बसेल. म्हणजे तुझं काम भागतं, माझं काम भागतं, तेरी भी चूप आणि मेरी भी चूप. या हाताचं या हाताला कळणार नाही, या कानाचं या कानाला कळणार नाही म्हणे. झालं. लेकीच्या हट्ट्यापायी
ते त्याला सर्व नियम धाब्यावर बसवले आणि तिला संजीवनी विद्या शिकवली. बरं काय झालं, तिला नेमके मंत्र देत असताना हा उदरात जो होता कच, याच्या कानावर ते मंत्र पडले आणि यानं ती विद्या ग्रहण केली. यानं ती विद्या ग्रहण केली सगळी. हा बाहेर आला कच, नंतर कच बाहेर आला तर शुक्राचार्य हे गतप्राण झाले. शुक्राचार्य गतप्राण झाल्यानंतर मग लेकीने पुन्हा हातामध्ये जल घेतलं आणि पुन्हा वडिलांवरती शिंपडलं. वडील पुन्हा उठून उभे राहिले. ते झाल्यानंतर मग आता कच म्हणाला, बाबा आता माझं काम तर झालं म्हणे. आणि जसं त्याच्या मुखातून अनवधानानं हे शब्द निघाले तेव्हा पिता आणि पुत्री हे एकमेकाच्या मुखाकडे बघायला लागले. अरे म्हणे, हे कपट ठेवून तो आला होता का म्हणे, हे कपट तुझ्या अंतःकरणात होतं का म्हणे. मग तिनं हातामध्ये जल घेतला आणि त्या कचाला शाप दिला की ऐन वेळेवरती तू ही विद्या विसरून जाशील म्हणून, तुला हा मंत्रच आठवणार नाही जेव्हा पाहिजे तेव्हा. मग तो कचा चिडला. त्यानं हातामध्ये जल घेतलं. त्यानं तिला सांगितलं की देवाशी नाही, कुठल्या ऋषीशी नाही, कुठल्या मुनीशी नाही, तर एका क्षत्रियाशी तुझा विवाह होईल. आणि म्हणून पुढे ययाती आणि देव यांनी ही कथा आपल्याला पुढे माहिती. पण हा सर्व कालावधी जो झाला हा समुद्र मंथनाच्या अगोदरचा बरं का, कारण तोपर्यंत अमृत अजून निघालेलं नव्हतं. आता ही भृगुरुचीची कथा असल्यामुळे, सॉरी शुक्राचार्याची कथा असल्यामुळे मला ती सांगावी लागली. पण आपला कालचा जो विषय होता अंधकासूरचा, अंधकासूरचं आणि रुद्रांचं, महादेवांचं युद्ध सुरू झालं. युद्ध होत होतं. अनेक वीर दैत्यांकडचे हे मृत्युमुखी पडत होते. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा ते उभे राहत होते, कारण शुक्राचार्य दैत्यगुरूंच्या बाजूला, बरं देवगुरूंच्या बाजूला बृहस्पती होते. मग कुठं तो द्रोणगिरी पर्वत जो मारुतीने आणला होता रामायणात उपटून, त्या द्रोणगिरी पर्वतावरून कुठे ती संजीवनी विद्या, ती संजीवनी वनस्पती आणायची, ती कुटायची आणि त्याचा रस प्रत्येकाला द्यायचा. मग ते हे अवघड कार्य देवांच्या बाजूनं. मग असं करता 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 मग देवांनी विचार केला आणि भगवान शिवांना सांगितलं की म्हणे जोपर्यंत शुक्राचार्यांचं वध होणार नाही तोपर्यंत काही खरं नाही म्हणे. नंदिकेश्वराला पाठवलं. गेले नंदिकेश्वर, शुक्राचार्य समोर उभे राहिले. शुक्राचार्यांनी काही मंत्र म्हणायच्या आतच एक जोरात डुसणी दिली, त्यांना जमिनीवर पाडलं. ते बेशुद्ध झाले. तसेच शिंगानं पाठीवर टाकलं, घेऊन आले महादेवाकडे. महादेवाने फारसा विचार केला नाही, शुक्राचार्याला असं उचललं, स्वतःच्या उदरात त्याला टाकून दिलं. बरं किती वर्ष होता बरोबर त्यांच्या उदरामध्ये? 1000 वर्षापर्यंत तो त्यांच्या उदरात होता. तिथं अनेक प्रकारचे ब्रह्मांड, नागलोक, देवलोक, गंधर्वलोक, सूर्यलोक त्या उदरामध्येच फिरत राहिला. बरं याला बाहेर यायला जागाच सापडाना शुक्राचार्याला. नेमकी बाहेर जावं तर कुठून जावं? बरं कुठं छिद्र दिसेना बाहेर येण्यासाठी, कुठून उजेड दिसेना जिथून आपण बाहेर यावं म्हणून. मग अशा वेळेस त्यांनी काय केलं, शिवाची मोठी स्तुती करण्याला प्रारंभ केला. आणि मग भगवान शिवांच्या उदरामध्ये या शुक्राचार्यांनी तपश्चर्याला प्रारंभ केला. अगदी अत्यंत खडतर अशा प्रकारची तपश्चर्या या शुक्राचार्यांनी भगवान शिवाची केली. आणि त्यानंतर मग भगवान शिव जेव्हा प्रसन्न झाले तेव्हा भगवान शिवानी त्या शुक्राचार्याला त्यांच्या मूत्रमार्गामार्गे त्याला बाहेर काढलं, म्हणून तो शुक्र. आणि म्हणून असं म्हणतात की ज्या व्यक्तीला संतान होत नाही, आता संतान न होण्याचं जसं कारण आजचा आपला समाज हा प्रत्येक वेळेस स्त्रीलाच नाव ठेवतो, पण बऱ्याच वेळेस पुरुषांमध्ये सुद्धा काही दोष असतात. आणि ज्या पुरुषांमध्ये असे दोष आहेत
त्यांनी हे भगवान शुक्राचार्यांनी लिहिलेलं शिवाष्टक जर कधी वाचलं तर त्याच्यातलं किंवा त्याचप्रमाणे या कथेतला अध्याय, हा अध्याय जरी वाचला तरी त्या व्यक्तीतला तो दोष निघून जातो. आणि अशा प्रकारचं नंतर मग भगवान शिवानी इकडे यालाही बाहेर काढलं आणि तिकडे त्या अंधकासुरला, मी जसं काल सांगितलं, 3000 वर्षापर्यंत त्याला स्वतःच्या त्रिशूळावरती त्याला लटकून ठेवलं. आता तो गायावाया करायला लागला. ती कथा आता इथं आलेली आहे की तो आता गायावाया करायला लागला. तोही तिथं राहून भगवान शिवाचं आणि मातेचं, ज्या मातेला बघून त्याच्या मनामध्ये ही भावना निर्माण झाली, ही काम वासना निर्माण झाली, हे गलिच्छ विचार त्याच्या अंतःकरणात आले, जोपर्यंत त्याच्या अंतःकरणातून तो विषय जात नाही तोपर्यंत भगवान शिवाने 3000 वर्षापर्यंत त्याला तसं त्रिशूळावरती लटकून ठेवलं. आणि तो तिथं राहून भगवान शिवाची आराधना करत होता, तिथं राहून तो शिवाची उपासना करत होता. आणि मग एक दिवस भगवान शिव त्याच्यावरती प्रसन्न झाले, त्याला खाली काढलं, त्याला उभं केलं. त्याला उभं सुद्धा राहता येत नव्हतं, कारण रक्ताचा कुठल्याच प्रकारचा थेंब त्याच्या शरीरामध्ये नव्हता. आणि मग तो गायावाया करायला लागला. तो दोघांनाही म्हणायला लागला की तुम्ही माझे माता पिता आहात. ज्याप्रमाणे तुम्हाला कार्तिकीय आहे, भगवान गणेशी आहे, त्याप्रमाणे मी पण म्हणे माझाही तुम्ही पुत्रवत सांभाळ करा. माते म्हणे तू तर साक्षात जगज्जननी, अगं म्हणे तुझ्या अंतःकरणात मला बघून का पीळ पडत नाही की तुझा पुत्र इतक्या वर्षापासून इथं वरती लटकलेला आहे. मग शेवटी मातेनं भगवान शिवाची प्रार्थना केली की म्हणे आता बस झालं, म्हणे आता याचा जास्त अंत पाहू नका. अशा प्रकारची सुंदर ही कथा आज येथे आपली संपन्न होत आहे. आणि म्हणून आजचा हा जो सण आहे, या सणाला एक गांभीर्याची झलक आहे. तेवढ्याच गांभीर्याची झलक असल्या कारणाने तेही आमच्या जीवनाची ती सुद्धा एक वास्तवता आहे. आणि म्हणून त्यांच्या चरित्राचा, मातेच्या चरित्राचा अभ्यास करून आपल्याला आपल्या जीवनातील काही दोष, काही उणिवा आपल्याला कमी करायची आहे. मी सुद्धा जेव्हा जेव्हा सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज आणि सद्गुरुनाथ विष्णू महाराज, आपल्याला माहिती आहे आपले सद्गुरुनाथ जेव्हा मंगलाचरणाला बसतात प्रवचनाला, तेव्हा मंगलाचरणाच्या त्या एक 2 ओळी नेहमी घेत असतात. कालिदास यांनी लिहिलेल्या रघुवंश यामधील तो श्लोक आहे, वागर्थ विवसंपृक्त वागर्थ प्रतिपत्ते जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वर. हा श्लोक ते घेत असतात. आणि मी जेव्हा जेव्हा शिवपुराण वाचत असतो, जेव्हा जेव्हा शिवपुराणाचं वर्णन येतं, तेव्हा जेव्हा मला असं वाटतं की ते कैलासापेक्षा जास्त मी कृष्णपुरा इंदूर आणि ते शिवाच्या जागी सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज आणि पार्वती मातेच्या जागी साक्षात मनकर्णिका माता उभ्या आहेत की काय, असा एक भाव सहजच अंतःकरणामध्ये येऊन जातो. ना तर मी कैलास भुवनही बघितलेलं नाही, ना शिवालाही बघितलं, ना पार्वती मातेला बघितलं, ना रामचंद्र महाराजांनाही बघितलं, ना मातेलाही बघितलं. पण जोपर्यंत ही भाव निर्मिती होत नाही ती करावी लागते. कारण ही भाव निर्मिती हा बुद्धीचा विषय तो आहे, तो अंतःप्रेरणेचा विषय आहे, तो स्वप्रेरणेचा विषय आहे. आणि म्हणून त्यांच्या जीवनाच्या चरित्रातून आपल्याला बोध घ्यायचा आहे. आणि उद्याची आपली जी कथा आहे ती अत्यंत सुंदर आहे, ती बाणासुराची कथा आहे. हा विषय श्रीहरी विजय मधला 21वा जो अध्याय आहे त्या अध्यायाशी थोडासा निगडित आहे. पण तिथे मुख्य देवता भगवान श्रीकृष्ण होती आणि इथे मात्र मुख्य देवता भगवान शिव भगवान आहेत. बघूया त्या कथेमध्ये आणि उद्याच्या कथेमध्ये कसा फरक आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे.